आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे। प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला। पक्षाकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान दुसऱ्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबतचा सस्पेन्सही संपला असून त्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा शिंदेंनी केली आहे। शिवसेनेने एक अनुभवी नेतृत्व नेत्या म्हणून ज्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलं आणि दुसरा गोरगरिबांसाठी न्याय हक्कासाठी लढणारा आक्रमक नेता असे दोन उमेदवार आम्ही दिले। अनुभव आणि गरिबांसाठी लढणारा आक्रमक नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते बच्चू कडू आणि नीलमताई या दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमचे दिलेत। त्यांनी गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा कामाचा अनुभव गोरगरिबांसाठी सर्वांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिली। बाळासाहेबांचे धर्मवीरांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि एक विचार आणि मुद्दे एकत्र आलेले आहेत आणि गोरगरीब शोषित दलित पीडित दिव्यांग सगळ्यांसाठी शिवसेना नेहमी पुढे असते आणि म्हणून बच्चू भाऊंनी देखील एक चांगला निर्णय घेतला। तसं ते मूळचे शिवसैनिकच आहेत, मी मगाशी बोललोय, परंतु 25 वर्ष सामाजिक संघटना चालवणं हे देखील मोठं कठीण काम असतं आणि आता त्यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढेल आणि शिवसेनेमुळे त्यांची ताकद वाढेल। आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का? मी पहिल्यांदा ऐकले। मग 2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिले म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का? मग 2019ला तुम्ही म्हणाला तेच मी विचारतोय, तेव्हा अंतरात्म्याचा आवाज कुठं होता? चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे, पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना भाजप महायुतीने राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, हे चांगलं आहे। आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढं करतात, तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात। जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय तो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही। पण मी एकच सांगतो की सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसने देखील घेतली आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होती आहे। कोणाची नाराजी आहे? तुम्हाला कोणी बोललं का? इच्छुक अनेक असतात, जागा कमी असतात आणि बच्चू कडू काही नवीन नाही आमच्यासाठी। बच्चू कडू हा जुना शिवसैनिक आहे, हाडाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही निर्णय घेतला उठावाचा जे धडाडीचा निर्णय, राज्यामध्ये जे काही इतिहास घडला त्यावेळेस देखील बच्चूभाऊ आमच्याबरोबर होते। त्यामुळे बच्चूभाऊंच्याबद्दल असं कुठलंही काही, एक लढवय्या कार्यकर्ता आहे, गोरगरिबांसाठी लढणारा आहे, दिव्यांगांसाठी लढणारा आहे, एक आक्रमक नेतृत्व आहे, एक तरुणांचा एक आशावादी चेहरा आहे। त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत, एक आक्रमक लढणारा नेता आहे, दुसरा आमचा संयमी अनुभवी नेता आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।